तर मुंबईतून ही दृश्य आता समोर येत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भात आता आंदोलन तीव्र झालेलं पाहायला मिळत आहे। युवक काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू झाल्याची माहिती आहे। मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये देखील काही वेळापूर्वी आपण पाहिलं की पुण्यामध्ये देखील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत होते आणि त्यामध्ये देखील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आता मुंबईची ही काही दृश्य समोर येत आहेत। मुंबईमध्ये देखील नीट पेपर फुटीवरून हे आंदोलन सुरू झालेलं आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर देशभरातून या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय, पण आता मुंबईची ही चित्र देखील समोर आलेली आहेत। मुंबईमध्ये देखील युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आणि आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत असं हे दृश्य समोर आलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी मुंबईमध्ये आंदोलन सुरू झालं। आप देख सकते हो स्टूडेंट्स की जिंदगी के साथ खिलवाड़ हो रही है। नीट परीक्षा रद्द करके थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राजेश शिंदे यांच्याकडे। राजेश, मोठ्या प्रमाणात आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे असं दृश्य समोर आलंय, काय घडामोडी घडतात? अगदी आपण पाहताय दृश्यांमध्ये आंदोलक इथे जमले होते। नीट पेपरचे जे पेपर फुटी प्रकरण होतं त्याच्या निषेधार्थ आपण पाहतोय काँग्रेस आक्रमक झालेला आणि रस्त्यावर उतरलेला आहे। आंदोलक इथे खरं तर या सीईटीच्या कार्यालयामध्ये आत प्रवेश करणार होते, मात्र त्यापूर्वीच आपण पाहतोय पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेत असताना आपण पाहतो की कशा प्रकारे आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये काही झटापट देखील झाली होती। आंदोलक अक्षरशः रस्त्यावर झोपून गेले होते, त्यांचा आक्रोश आणि असंतोष व्यक्त करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आपण पाहतोय की पोलीस त्यांना ताब्यात घेऊन घटनास्थळ आंदोलन स्थळावरून त्यांना पोलीस ठाण्याकडे घेऊन जात आहेत आणि आपण पाहतोय की संपूर्ण राज्यभर हे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरण होतं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि आपण पाहतोय अनेक ठिकाणी अशी आंदोलनं सुरू आहेत। दिल्लीपासून ते मुंबईमध्ये हे आंदोलन आहे। मुंबईचं हे युवक काँग्रेसकडनं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि युवक काँग्रेसकडनं हे आंदोलन अतिशय आक्रमकतेने इथे करण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ही नीट पेपरचं जे पेपर फुटी प्रकरण होतं त्याच्या विरोधात आपण पाहतोय की विद्यार्थी पालक असो विद्यार्थी असो त्यांचा असंतोष व्यक्त होत आहे आणि अशातच आता विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत। काँग्रेस तर अक्षरशः रस्त्यावर उतरलेला आपण पाहतोय आणि हे मुंबईचं एक आंदोलन आपण पाहिलं त्या ठिकाणी युवक काँग्रेसतर्फे हे आंदोलन करत असताना त्यांना त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। निश्चितच राजेश, या संदर्भात सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। तर काँग्रेसकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भात हे आंदोलन सुरू झालंय आणि आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलंय। आंदोलक आक्रमक झाले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। पुण्यात देखील आंदोलनकर्ते तीव्र आक्रमक झालेले पाहायला मिळालं। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। अहिल्यानगरमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। घराखाली गुप्तधन पुरलेलं असून विशेष पूजा केल्यास सोनं मिळवून देतो असं आमिष दाखवत एका भोंदू बाबाने एका कुटुंबाची तब्बल 50,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात। मावळ तालुक्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चाललेला आहे। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण देखील वाढलंय। धरणातील पाण्याची पातळी वेगाने कमी होतीये। सध्या पवना धरणामध्ये सुमारे 34.62%, वडिवळे धरणामध्ये 54.42%, तर आंध्रा धरणामध्ये अवघा 40% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाचा अभाव आणि वाढतं ऊन यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मावळसह पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना आत्तापासूनच पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। येत्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे।
प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवू नये. यानंतर पुढची बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये पंचगंगा नदीवर तेरवाड बंधाऱ्यामध्ये जलपर्णीचा मोठा विळखा पडलाय. स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करून देखील ही जलपर्णी काढली जात नव्हती. मात्र आता आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जलपर्णी काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. ही जलपर्णी इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली आहे की नदीमधील पाणी या जलपर्णीमुळे दिसत देखील नाही. एखाद्या खेळाच्या स्टेडियम प्रमाणे पंचगंगा नदीच्या पात्राची अवस्था झाली आहे. 2 JCB आणि 4 ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही जलपर्णी आता काढली जाते. उशिरा का असेना पण प्रशासनाला जाग आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय.